ह्या गोष्टी तुम्ही सरकार आता जे शासन आहे यांना सगळ्या तुम्ही मांडा, या मांडण्या मांडा आणि लवकरात लवकर न्याय कसा मिळेल एवढं करा. आमच्या गावातर्फे विनंती पूर्ण ताकदीने मागणी. शासनाला वेटीस धरायची ताकद फक्त तुमच्यात आहे. प्रामाणिक आंदोलन फक्त आपलेच होतात, बाकी सर्व कोणी फायद्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी येतात फक्त बस. पण डोंगराळेकरांना पण आमची विनंती आहे, मनोज जरांगे पाटील हे बिगर सत्तेचं सरकार आहे. अनेक आंदोलनांमध्ये आपण ते बघितलेलं आहे. इथे येणाऱ्या आमदार असतील, खासदार असतील, त्यांना तुम्ही तेवढं धारेवर धरलं पाहिजे. आमदार खासदारांना अल्टिमेटम दिला पाहिजे की करणं तुमचं काम आहे. कायदे लोकसभेत पास होतात, आधी आपण समाज म्हणून सिस्टम समजून घेतली पाहिजे की प्रत्येक खासदाराला जर गावकऱ्यांनी मालेगावने मिळून निवेदन दिलं तर कायदे 100% बदलतील. दादा 100% मागणी पूर्ण करतील. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, इथं जी लोक राजकीय म्हणून येत आहेत, नेते म्हणून येत आहेत, सत्ता म्हणून येत आहेत, त्यांना तुम्ही अल्टिमेटम 8 दिवसाचा द्या. 100% सगळी घटना आणि त्याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही. आम्ही करतोच कर्ज नाही केलं पाहिजे. नाही त्यांना निवेदन देऊन सांगतोच आम्हाला 7-8 दिवसात झालंच पाहिजे. ते बोलून गेले तुम्ही फक्त 10 दिवस तुम्ही थांबा. 10 दिवसात तुम्हाला आम्ही रिप्लाय देऊ. जर नाही रिप्लाय तुम्हाला भेटला तर तुम्ही परत आंदोलन करा. आम्ही तुम्हाला रस्त्यावर उठायला येणार नाही बुवा. जोपर्यंत आम्ही बसत नाही तोपर्यंत होणार नाही, हे मला चांगलं माहिती आहे. आणि आमच्यासाठी फक्त दादांनी यायला पाहिजे फक्त बस आंदोलनासाठी 11व्या दिवशी. ही माझी नम्र विनंती आहे फक्त बस. तुमच्या माध्यमातून आंदोलन होईल. आपण त्याला सोडणारच नाही, त्याची काळजी नका. डोंगराळेकरांची विनंती हीच आहे दादा की इतर जे आंदोलन महाराष्ट्रात आपण बघत आहोत, प्रत्येक काही ना काही फायद्यासाठी होतात. आपलं तुमच्या माध्यमातून आंदोलन फक्त निस्वार्थी आंदोलन असतात आणि सक्सेस झालेलं. आपण या लेखीला न्याय घेऊ. फक्त या लेखीला न्याय मिळाला पाहिजे. कारण या लेखीला न्याय मिळाला पाहिजे. घटना घडणार नाही. आज त्यांना भीती आहे, त्यांची भीती दूर झाली पण पाहिजे ना तेवढी. सर्व भीतीच्या सावटाखाली आहेत. प्रत्येकाला वाटतं पालकांना सुद्धा भीती निर्माण झाली. कायदा कडक करणं खूप गरजेचं आहे. कोण किती नजरे समोर ठेवू शकतो. कारण आपला कायदा असा आहे, विषयात छेडछाड विषयात छोट्या लेकरांचे असे छोट्या मुलीच्या पद्धतीनं बाबतीत हत्या असा करणं, प्रकार याच्यात आहे. कायदा जर कडक झाला ना काही तर राज्यात देशात धास्ती निर्माण. तेच नाही, कायदे जर कडक करायसाठी ही बोलतो ते लावूनच धरू आपण. आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सरकारनं ऐकलं तर आपल्याकडे आहे ना जनता, आपल्या सगळं बंद करून टाकू. आमच्या लेकरात न्याय नाही तर तुम्हाला 11व्या दिवशी या गावची मंडळी म्हणतेच आहे ना, 11व्या दिवशी आपल्या इथं बसायचं, इथं बसायला बसायला काहीच अडचण नाही ना. हो. आणि या गावाचं तुम्हाला आमंत्रणच आहे की 11 तारखेला तुम्ही इथं यावं. 42 लोक इथे येतील 11व्या दिवशी. तारीख नाही, 11वा दिवस आपल्याला सांगितलं. तारीख कोणची त्यांनी माहिती, पण सर्व 42 कड्यांचे लोक इथे राहतील डायरेक्ट. 28 तारीख. कोर्टाच्या समोर बसून चार्जशीटचा विषय होता, त्यामुळे लवकरात लवकर चार्जशीट दाखल करतो. 28 तारीख ना, 28 तारीखची गोष्ट झाली. दादाने मामांनी त्यांनी हवाला घेतलाय. 28 तारखेला आपल्याला न्याय मिळणार आहे. जेव्हा तुम्ही आता उठून जा बा. इकडे थोडस सांगून द्यायला मीडियावाला 2 मिनिटं बंद करा. Sorry. गर्दी आहे
फोनवर बोल रहे ना मला बोलायचं तुम्ही मिनिटं खाली साहेब मैं एकदम बाहर जाम हो गया थोड़ा सा ये रहो थोड़ा सा करो
सरकार म्हणून एक करून टाकलं चालू आणि एकच केस चालू एकच चालू सेपरेट बेंच द्या अहो साहेब, तुम्ही एका दिवसात नोटबंदी करता. बोलू द्या थांबा जरा घेऊन या इथं गावात. त्याच्या भावना काय माणसं तुम्ही रे त्या काय काय तुम्ही काहीच पाहिजे नाही. तुम्ही फाशी कोण पाहिजे मारण पाहिजे काही माने बरं माहिती रे नशी बोल नाही मला. सासष्ट चालू आहे माझं सांग रे काय सांग गरीब माणसाला दया करा. गाव आहे काही थोडंसं घेऊन गेलं तर बरं जाईल नाही आता घेऊन जाईल हात देऊ. अरे वा थँक्यू राजा. तूही थकला असेल ना रे बसून पाय मोकळा करून. संदर्भ रामकृष्ण.
मुझे बहुत इम्पोर्टेंट शस्त्र है हमारा, नहीं, इसको नहीं। कुछ भूलना मत। अरे बिल्कुल नहीं दादा। दादा थोडासा थोडा सरळ बोलणं करावाच लागणार आहे. त्याशिवाय आम्ही ठरवले याच्यात राज्यात राहून कारण तेवढा तीव्र आक्रोश आहे. ग्रामीण एरियामध्ये झालं ना, ग्रामीण एरियामध्ये असं साधारण तुमच्या राज्यात आम्ही कुणी नाव विसरणार नाही की हे कायद्यात बदल कायदा तरी बरोबर साहेब दादांच्या माध्यमातून ना महाराष्ट्रात पूर्ण तीव्र आंदोलन पेटेल. आम्ही तुमच्या तुम्हाला सुद्धा फिरू देणार नाही महाराष्ट्रात. तुम्ही का असे मला बोलू द्या थोडे इकडे या ना बोलू द्या. वो आहे काय काय काम राहील बरं का. सेपरेट बेंच आहे. तुमच्या हिशोबाने
साहेब इथे बाईट घेऊन घ्या इथे नाही घेता येणार. बाहेर फार गर्दी होऊन जाईल. तिथे मीडियाला घ्यावी लागेल. इथे नाही धोका आहेत बाबा तुम्हाला पाहिजे